जय श्रीराम, जय लक्ष्मी, जय हनुमान, जय लक्ष्मी, जय विष्णू, जय लक्ष्मी, जय पार्वती, जय लक्ष्मी, जय शंकर, जय लक्ष्मी. रोज ट्रेडिंगला बसण्याआधी मी अशीच पूजा करतो. एक्सपायरीच्या दिवशी फक्त त्याच्यामध्ये जय अल्लाह, जय येशू, जय बुद्ध ॲड होतात. रशियाने मिसाईल तयार ठेवले, इकडे मी देव पाण्यात ठेवले. गणपतीला वचन दिलं, फळीवर वंदना कधी बोलणार नाही. हनुमानाला वचन दिलं, सगळ्या गर्लफ्रेंडला बहीण मानेन. घरात लॉस, दारात लॉस, वाचनालय, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन सगळीकडे लॉस. एका सार्वजनिक संडासात गेलो, तिकडे माझं टार्गेट हिट झालं. तेव्हापासून दुसऱ्या दिवसापासून माझा मुक्काम संडासात. शेअर मार्केट माहिती आहे? किती जण ट्रेडिंग करतात? अरे बापरे, नक्की लॉसमध्ये असणार, नाही तर आधी ते नसतात. तर हा एक खूप टेक्निकल टॉपिक आहे, सगळ्यांनाच कळलं असं नाही. ज्यांना कळेल तर नशीबवान, ज्यांना नाही कळणार त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. एक मिनिट. जय श्रीराम, जय लक्ष्मी, जय हनुमान, जय लक्ष्मी, जय विष्णू, जय लक्ष्मी, जय पार्वती, जय लक्ष्मी, जय शंकर, जय लक्ष्मी. रोज ट्रेडिंगला बसण्याआधी मी अशीच पूजा करतो. एक्सपायरीच्या दिवशी फक्त त्याच्यामध्ये जय अल्लाह, जय येशू, जय बुद्ध ॲड होतात. मी ट्रेडर आहे. बऱ्याच जणांना कळत नाही, आईला करतो काय रे तू? ओ काका, ट्रेडिंग करतो मी. अरे वा वा वा, ये ना घरी, शिडी तुटली जरा. काका ते वेल्डिंग असते, मी ट्रेडिंग बोलतो. अच्छा अच्छा अच्छा. अरे ते लाकडाचं कपाट पण तुटलं होतं, लोकांना समजावून सोडून दिलं मी. परिस्थिती माझी चांगली आहे. 3 बंगले आहेत माझे. एका बंगल्यावर लिहिले शेअर मार्केटची कृपा, एकावर लिहिले इंट्राडेची कृपा, एकावर लिहिले फिन निफ्टीची कृपा. खोटं वाटतं तुम्हाला? पत्ते देऊ? पत्ते दिले पण असते, पण एक पत्ता काढला तर सगळा बंगला कोसळतो. परत कुठे बनवत बसू? मी एकदम कसलेला ट्रेडर आहे. जास्त आपण खोटं बोलत नाही, फक्त फच्या ठिकाणी कट टाकतो. इकडून तिकडून मी शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज घेतलं आणि ट्रेडिंग स्टार्ट केली. ट्रेडिंग करायला खूप शिस्त लागते. मला ते पहिलं माहीतच नव्हतं काही. एक A4 साईजचं कागद घेतलं आणि त्याचे तुकडे करत गेलात. एका पॉईंटनंतर त्याचे तुकडे होणार नाहीत, ते मोजा. तेवढे ट्रेड मी एका दिवसाला मारायचो इंट्राडेमध्ये विथ लेव्हरेज. दिवसा शेवटी प्रॉफिट असा 150 रुपये, चार्जेस लागलेले असायचे 20,000. अहो, सकाळी 9:15 वाजता मी ट्रेडिंग करायला बसायचो. बऱ्याच वेळा मला 9:30 वाजता उचलून हॉस्पिटल न्यावं लागायचं. तिकडे कोणते ट्रेड कसे मारले सांगितले, त्या डॉक्टरला उचलून दुसऱ्या हॉस्पिटल न्यावं लागायचं. इंट्राडे म्हणजे खूप स्किल वर्कचं काम आहे. लहानपणी आपण नाकातून शेंबडाचा फुगा फुगवायचा ना, त्याच्यापेक्षा जास्त स्किल इथे लागतं. मला कुठे काय माहित होतं? मी आपलं मशीन गन चालवलं की त्या 0 बोटं चालवत बसायचं. ट्रेडिंग करताना ना खूप टॅलेंट लागतं. म्हणजे लहान मुलं जशी पाहुणे घरी आल्यावर वेगळीच वागू लागतात, तसे ट्रेडिंग करताना आपले पेशन्स वेगळेच वागायला लागतात. म्हणजे आपल्याला प्रॉफिट झालं 100 रुपये आणि इकडे आपल्या पेशन्सने पेशन्स घालवलेलं असतं. तो बोला, अरे भाई काय करतो, विकत दे लवकर स्टॉक. अरे हा तर, अरे 100 रुपये मार्केट पडेल. आपण 95 सेल करतो, 5 रुपये तुझ्यामुळे लॉस झाला. हीच वेळ जेव्हा 10,000चा लॉस चालू असतो तेव्हा आपले पेशन्स असतात, वेट वेट वेट. 20,000 लॉस होतो, वेट, घाई करू नये. 50,000चा लॉस होतो, हा तविक. अरे तुका दुश्मन आहे का माझा? मला श्रीमंत करायचा हा कोणता फॉर्म्युला शोधला तुम्ही की लिमिटेड प्रॉफिट अनलिमिटेड लॉस? बऱ्याच वेळा काय होतं, आपण ऑप्शन ट्रेड असतो तो आहे ना, एक्सपायरीच्या दिवशी बरेच जण लोक विकत घेतात. वाघाचं काहीच लागतं हे करायला. 9:15 वाजता ऑप्शनचा ट्रेड घेऊन गुरुवारी तो 3:30 वाजेपर्यंत होल्ड करणं म्हणजे स्वतःला पेटवून दिवसभर पाणी शोधत फिरणे. गुरुवारच्या दिवशी ऑप्शनची एक्सपायरी नसते, ती एक्सपायरी आपली असते, लक्षात ठेवा. बँक निफ्टी चार्ट त्याच्यापेक्षा डेंजर. त्यातलं कॅन्डल बघा तुम्ही, एक आकाशात एक पाताळात. बँक निफ्टीचे कॅन्डल जर समुद्राच्या लाटा असते ना, एका लाटेत चंद्र आकाशगंगेच्या बाहेर, दुसऱ्या लाटेत समुद्रातले मासे सूर्यावर. काही होऊ शकतं, ते भयानक आहे. एक बाप रिटायर्ड झाला, त्याला 30 लाख रुपये मिळाले. पोरगा नवीनच ट्रेडिंग शिकत होता यूट्यूबवर बघून, बँक निफ्टी. ते पण त्याचा सिलेबस एक्सपायरीपर्यंत पोहोचलाच नव्हता.
काल त्याला बुधवारी 3,000 रुपयावर 300 रुपये प्रॉफिट झाला होता. त्याने बापाचे 30 लाख बँक निफ्टीमध्ये लावले. बाप बोला जा रे मच्छी घेऊन ये. पोरगा बाजारात गेला, 3 पापलेट घेतले, घरी आला, मोबाईल हातात घेतला, त्याच्या पायाखाली जमीन हल्ली. बाप बोला काय रे काय झालं. बाबा पापलेट खूप महाग झालेत. कितीला रे. 10 लाखाला एक. कामावून रिटायर्ड झालेला तो बाप संध्याकाळी जगातून कायमचा रिटायर्ड झाला. ह्याच्यापेक्षा डेंजर काय असतं माहिती आहे. ऑप्शन ट्रेड कॅरी फॉरवर्ड करणं. हे म्हणजे रात्री हायवेला गाडी चालवताना मागच्या सीटवर येऊन झोपणार काय. मी एकदा काय केलं, 450 पॉईंटने मार्केट पडलं होतं. बोला आता 200 पॉईंट तर रिकवर होईल उद्या. मी 2 लाखाचा ट्रेड घेतला, ऑप्शन ट्रेड, कॅरी फॉरवर्ड केला पहिल्यांदा. रिलॅक्स बसलो, बोलो मार्केट उद्या अप जाणार आहे. संध्याकाळी असंच बसलो होतो, विचार करत होतो सेकंड हँड गाडी घेऊ की नवीन घेऊ. मित्राचा फोन आला, अरे हॅलो उद्या मार्केट पडू शकतो. बोलो का रे. बोला टी व्ही बघ ना. टी व्ही लावली, बातम्या लागल्या होत्या, रशिया आणि युक्रेनच्या युद्धाची सुरुवात होण्याची शक्यता. मी देवाची घंटी हातात धरली, टन 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 टन. रशियाने मिसाईल तयार ठेवले, इकडे मी देव पाण्यात ठेवले. गणपतीला वचन दिलं, फळीवर वंदना कधी बोलणार नाही. हनुमानाला वचन दिलं, सगळ्या गर्लफ्रेंडला बहीण मानेन. शंकराला वचन दिलं, महाशिवरात्रीला उपवास खिचडी खाण्यासाठी धरणार नाही. साईबाबाला बोललो हातावर चालत शिर्डीला येईन. पण युक्रेनच्या लोकांनी स्वतःसाठी जितकी प्रार्थना केली नसेल तितकी मी त्यांच्यासाठी केली. पण देवाला ना युक्रेनच्या लोकांची पडली होती ना मार्केटची पडली होती. रशियाने युक्रेनवर बॉम्ब टाकला, तो पडला माझ्या ऑप्शन ट्रेडवर. 2 लाखाचे 2,000 झाले. तेव्हापासून ऑप्शन हा शब्द मी ट्रेडिंगच्या डिक्शनरीमधून कायमचा काढून टाकला. स्टॉप लॉस आणि टार्गेट ह्या 2 भयानक गोष्टी. ह्या करण्यासाठी माणूस देव अवतार असला पाहिजे. मला कळतच ना, मी ट्रेडिंगचा टार्गेट आणि स्टॉप लॉस लावतो. टार्गेट कधीच हिट होत नाही, स्टॉप लॉस आठवणी नाही होणार. माझ्या त्या कॅन्डलला टार्गेटमध्ये सावत्र बाप आणि स्टॉप लॉसमध्ये आई दिसते. आईकडेच पळतो तो. बऱ्याच वेळा 200ला स्टॉक घेतला, 180चा स्टॉप लॉस लावला. कॅन्डल अशी येणार 180ला टच करून 240. कधी 170 लावला, कॅन्डल येणार 170ला. अरे वा काय म्हणता, बरे आहेत ना. हां जातो तुमचे पैसे घेऊन, उद्या परत भेटवा, लावा स्टॉप लॉस. परत 220 240. स्टॉप लॉसमुळे एवढा लॉस झाला की नॉर्मल ट्रेड करून झाला नसता. स्टॉप लॉस का बोलतात कळत नाही, त्याला ना ॲड लॉस बोललं पाहिजे. एक मित्र बोला, अरे स्टॉप लॉस लावत जाऊ नको, त्याने लॉस होतो. स्टॉप लॉस लावणं मी एका ट्रेडमध्ये बंद केलं. त्याच्यानंतर परत लॉस कधीच झाला नाही, कारण सगळं भांडवल त्याच ट्रेडमध्ये गेलं. लॉस कसला होणार आहे. टार्गेट एक चार्टमध्ये टार्गेट कुठे सेट करायचं का कळत नाही, कधी काहीच कळत नाही. मग बऱ्याच वेळा मी हा लकचा पार्ट समजतो. टार्गेट कुठे चार्टमध्ये असेल तर ते आपलं लक असेल. मग आपलं लक कुठेही असू शकतं, चार्टमध्ये असू शकतं, बाहेरही असू शकतं. मग मी नारळ हातात धरून जसं जमिनीतलं पाणी शोधतात तसा मोबाईल हातात धरून माझं टार्गेट कुठे हिट होईल शोधू लागलो. घरात लॉस, दारात लॉस, वाचनालय, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन सगळीकडे लॉस. एका सार्वजनिक संडासात गेलो, तिकडे माझं टार्गेट हिट झालं. तेव्हापासून दुसऱ्या दिवसापासून माझा मुक्काम संडासात. सकाळी 9 ते संध्याकाळी 3:30. दरवाज्यावर लिहिलं मेडिकल इमर्जन्सी, वेळ लागतो. लोक चिंपाडी घेऊन जायचे, मी जाताना थंड बिस्लरी घेऊन जायचो, लोक बघत बसायचे. एकदा मी आज ट्रेडिंग करतो, एकाने दरवाजा तोडला, त्याला वाटलं मेलक काय. कारण बाहेर गोंधळ चालवतो, मला काय ऐकूच येत नव्हता. ट्रेडिंग करणाऱ्या माणसाला बाहेरचा आवाज कधी ऐकवत नाही, तो स्वतःचा आतला आवाज ऐकत असतो. मग काय झालं, एक तर तुम्हाला माझा सल्ला आहे, जर ट्रेडिंग करणाऱ्या माणसाच्या बाजूला जर तुम्हाला अटॅक आला तर तुम्ही तडफडून मरू नये, शांतपणे मरावं. कारण ट्रेडिंग करत असलेला माणूस राहिलेला नसतो. त्याच्याकडून माणुसकीची अपेक्षा धरणं एकदम चुकीचं आहे. एक जण मला बोलला की इनसायडर ट्रेडिंग कर, कंपनीची आतली न्यूज मिळवायची, त्याच्यावर पैसा लावा, जबर प्रॉफिट. मी टाटा पॉवर कंपनीमधला एक माझा मित्र शोधला, म्हणजे त्याला मित्र केला आणि त्याला सांगितलं, अरे कंपनीची आतल्या न्यूज दे. त्याने दिली, बॉस आणि सेक्रेटरी तर लफडं चालू आहे. कॅन्टीनमध्ये काल मारामारी झाली. बॉसच्या खुर्चीला मी मागून चिंगम लावलंय. त्याची अशा न्यूज ऐकल्या आणि त्याला मी कायमचा टाटा केला. एक जण बोलला झील घे, त्याला बोलला अरे माझंच आवरत नाही, तुझा कुठे घेऊ. तो बोलला अरे शेअर आहे तो, जबरदस्त प्रॉफिट होणार, वाढणार आहे, घे. मी माझी एक गाडी विकली आणि झील घेतला.
ज्या दिवशी घेतला 30% पडला. मी लगेच पैसा एक्झिट मारला, सेकंड हँड बाईक घेतली. जशी बाईक घेतली 50% वर गेला. मी बाईक विकली, परत शेअर घेतला, परत 40% पडला. परत पैसे काढले, सायकल घेतली. त्याच्यानंतर परत तो वर गेला. सायकल अजूनही माझ्याकडेच आहे. माझी शेअर मार्केट हाऊस फिटली म्हणून नाही, ती कोणी घेतली नाही म्हणून. ती जर कोणी घेतली असती तर आज मी हार्ड कॅशमध्ये चटाई घेऊ शकलो असतो. एखाद्याचा झील दत्तक घेतलेला परवडला, पण शेअर मधला झीलमध्ये नको. एक जण मला फॉरेक्स मार्केट कर बोला, अरे इंडियन मार्केटच कळत ना, फॉरेक्स काय करू. तरी बोला हिम्मत कर. मी थोडा पैसा घेतला, गोल्डवर लावला आणि त्याच दिवशी बोल्ड होऊन घरी बसलो. एक जण बोला, अरे पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त रिटर्न मिळतात, पेनी स्टॉकमध्ये पैसा लाव. मी आहे तेवढा पैसा घेतला, पेनी स्टॉकमध्ये लावला. 15 दिवस सलग लोअर सर्किट लागला त्याला, स्टॉक विकताच येईना. एक जण बोला, अरे कोणी घेणारे नाहीत ना, त्याच्यामुळे विकू शकत नाही. बोला, अरे मी तो ऑनलाईन घेतला, आता का ऑफलाईन विकू, मार्केटमध्ये बसून माझा पेनी स्टॉक घ्या. पेनी स्टॉकला लोक चिल्लर स्टॉक का म्हणतात तेव्हा मला कळलं. ते स्टॉक आपल्याकडे फक्त चिल्लर शिल्लक ठेवतात. एवढं सगळं करून मी सुरुवात केली होती माझ्या स्वप्नांपासून. माझं एक मोठं स्वप्न होतं, सोमवार ते शुक्रवार ट्रेडिंग करायची, शनिवार रविवार विदेशात जायचं, अमेरिका, जपान, युरोप. जसे प्रॉफिटचे आकडे दिसायला लागले तसं एकविरा, लोणावळा, शिर्डी, हळूहळू अजून ते प्रॉफिटचे आकडे भयानक दिसायला लागले. त्याच्यानंतर हार्ट स्पेशालिस्ट, मेंदूचा MRI, सायकॅट्रिस्ट अशा ठिकाणी मी जाऊ लागलो. एका पॉईंटला मी स्वतःला सांगून टाकलं की मी कुठल्या लेवलचा ट्रेडर आहे, कारण परिस्थिती अशी झाली होती. ट्रेडिंग करता करता माझ्याच घरात मी रेंटने राहू लागलो. गावाला शेती करण्यासाठी मी नवीन मालक ठेवला. सरकारी ड्रायव्हर शिवाय मी कुठे फिरत नव्हतो. म्हणजे आयुष्य खूप सुंदर होतं, रियालिटी सोडली तर. आणि मी शेअर मार्केटचं ट्रेडिंग सोडून मी एक्सपर्ट झालो. शेअर मार्केटमध्ये मी लोकांना टिप्स देऊ लागलो. आणि माझ्या टिप्स एक नंबर असायच्या. माझी टिप्स कधीच फाऊल गेली नाही, कधीच चुकी झाली नाही. कारण मी टिप्स अशा द्यायचो, पावसाळ्यात पाऊस पडेल, उन्हाळ्यात ऊन पडेल, थंडीत थंडी पडेल. 7 जूनला पाऊस पडेल सांगायचो ना आपण. लोक खुश, भरपूर गर्दी. त्यांना मी माझे प्रॉफिट दाखवायचो, 1 लाख 2 लाख दिवसाला. आता बोलायला प्रॉफिट आले कुठून. तुम्हाला जर ट्रेडर व्हायचं तर ट्रेडिंग शिकली पाहिजे, आणि ट्रेडिंग गुरु व्हायचं असेल तर तुम्हाला एडिटिंग शिकली पाहिजे. तुम्हाला ॲज अ ट्रेडर गुरु मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे की ट्रेडिंग करताना कसं बसावं. ट्रेडिंग करताना गादी घेऊन बसावं, कारण फिट येऊन पडलं तर लादीवर खूप लागतं. शक्यतो टक्कल करावं, नाहीतर ट्रेडिंग करताना आपले हात आपल्या केसांची कत्तल करतात. घराला खिडकी नसावी, असली तर उडी मारणं अशक्य असावं. शक्य असल्यास हॉस्पिटलच्या दारात बसून ट्रेडिंग करा. घरात ट्रेडिंग करायला 3 TV लावा, चार्ट बघण्यासाठी नाही. ट्रेडिंगमध्ये सगळा पैसा गेला तर उद्या ते 3 TV विकून परत ट्रेड मारता येईल. ट्रेडिंग करताना आपल्या आईवडिलांचं मनातलं मनात स्मरण करावं, सासू सासऱ्यांचं मोठ्याने स्मरण करावं आणि ट्रेडिंगला सुरुवात करावी. सासू सासऱ्यांचं मोठ्याने यासाठी की जर आपला लॉस झाला तर बायको भडक नाही बोलता येईल, तुझ्या आईबापाचं नाव घेतलं म्हणून लॉस झाला. म्हणजे बॅकअप प्लॅनिंग. आणि बदनसीब माणसाने ट्रेडिंग करू नये. नशीबवान माणसं इकडे खड्ड्यात जातात. बदनसीब माणसाने ट्रेडिंग करायला सुरुवात केली, 5Gचे 5 टॉवर बाजूला असू द्या, तू मध्ये असू द्या, ट्रेडिंग करत अचानक रेंज जाईल. रेंज आली काहीतरी होईल, अचानक रिचार्ज संपेल. वाळवंटात असेल, रिचार्ज करेल, कुठेतरी अचानक खड्डा असेल, त्याच्यात पाणी असेल, त्याच्यात मोबाईल पडेल. काही होऊ शकतं त्याच्या बाबतीत. कोणी आपल्याला सांगितलं की अरे ते भिकारी शेअर मार्केटमधून लाखो कमवतात, ऐकायचं सोडून द्यायचं. कारण ते भिकारी ट्रेडिंगमुळे झाले होते, आधी ते करोडपती होते. एक मन लक्षात ठेवा, देव देतं आणि शेअर मार्केट नेतं. आपल्याला सगळं युनिवर्स सांगत असतं की काय करू नकोस, काय करू नकोस. आपलं लक्ष नसतं. ट्रेडिंग ॲपचं नावच बघा ना, जसं 1दा 2दा 3दा असतं, तसं तुम्हाला प्रॉफिट किती वेळा होणार आहे? 0दा.